बाहेर छान पाऊस पडत असतो आणि मग अगदी वातावरण छान थंड होतं। अशा वेळेला घरामध्ये सगळ्यांचीच अगदी मागणी असते की आई काहीतरी चटपटीत छानसं कर ना गं। मग अशा वेळेला आपण लज्जतदार थालीपीठ जर केलं तर सगळ्यांनाच मौज वाटते। तर ही जी थालीपीठं आपण करतो त्याची जी भाजणी आहे तर ती भाजणी आज आपण बघणार आहोत। तर माझ्याकडे आमच्या सासूबाई ज्या आहेत त्या बाजरीची थालीपीठं खूप छान करायच्या, तर आज बाजरीचीच आपण थालीपीठं बघणार आहोत। तर बाजरीच्या थालीपीठामध्ये आपण साधारण जे इतर साहित्य आहे त्यापेक्षा बाजरी फक्त जास्त घ्यायची, एवढाच फरक आहे। बाकीचं साहित्य कमी कमी करत जायचं आहे आपल्याला। तर आपण इथे जी बाजरी घेतलेली आहे ती साधारण 3 वाट्या बाजरी घेतलेली आहे। आता सगळीच धान्य मी काही धुतलेली नाही आहे। याच्यामध्ये बाजरी, तांदूळ आणि उडीद डाळ ह्याला थोडीशी पावडर होती, त्यामुळे मी ही सगळी 3 धान्य म्हणजे बाजरी, तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुतले आणि पाणी पूर्ण निथळलं, 1 तासभर तशीच ठेवून दिली निथळत आणि मग त्यानंतर ती कॉटनच्या फडक्यावरती वाळत घातली। त्यामुळे संध्याकाळपर्यंत ती पूर्ण पाणी त्यातलं निघून गेलं, छान कोरडी झाली। आणि हे इतर धान्य मी फक्त फडक्याने पुसून घेतलेली आहेत। तर तुमच्यावर आहे सगळी धुवायची आहे का, किंवा अशी काही धान्य असतात की ज्याला पावडर स्वरूप खूप असतं किंवा थोडी जुनी होतात, मग अशा वेळेला ती स्वच्छ धुवून घेतली तर जास्त बरं पडतं। तर 3 वाट्या मी बाजरी घेतलेली आहे, 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। शक्यतो ह्याला जाडा तांदूळ, भरडा तांदूळ घेतला तर बरं पडतं, थालीपीठ खुसखुशीत होतं। 3 वाट्या बाजरी, 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी ज्वारी आणि बाकीची सगळी धान्य आहेत ती अर्धी अर्धी वाटीच फक्त घेतलेली आहे। अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी चणे आणि अर्धी वाटी कुळीथ। काही जण कुळीथ घेतातच असं नाही, काही जण अख्ख्या मसुरा घेतात। तर कुळीथ हे पचायला हलकं आणि आत्ता पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये कुळीथ पोटात जाणं खूप गरजेचं आहे, तर पोषण चांगलं मिळतं। चणा, हरभरा ह्याच्यामध्येही पोषण चांगलं आहे। उडदाची डाळ पण का जास्त घेतली तर कॅल्शियमचा भरपूर पुरवठा आहे, तर ह्या कारणाने ह्या गोष्टी आपण थालीपीठाच्या द्वारे पोटात घालू शकतो। त्याचप्रमाणे धणे जे आहे ते 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, पाव चमचा मेथी घेतलेले आहे। इथे 8 ते 10 मिरं घेतलेले आहेत आणि 7 ते 8 लवंग घेतलेले आहे। आता आपलं साहित्य झालेलं आहे पाहून, आता आपण भाजूया हे सगळं। आपल्याला आता सगळी थालीपीठाची भाजणी भाजून घ्यायची आहे। आपण चकलीला भाजणी थोडी जास्त भाजतो, थालीपीठाला तितकीशी गरज नाहीये। आता शक्यतो कढई थोडी पसरट घेतली तर धान्य खूप छान भाजलं जातं। कढई मी आधी मोठ्या गॅसवरती तापवून घेतली आणि आता मी गॅस जो आहे तो थोडासा मीडियम केला आहे, जेणेकरून हे धान्य जे आहे ते छान भाजून निघेल। तर आता आधी आपण बाजरी भाजून घेऊया, सगळ्यात जास्त प्रमाण बाजरीच आहे, तर आधी आपण बाजरी भाजून घेऊया। बाजरी, ज्वारी आणि तांदूळ हे धुतल्या कारणाने थोडंसं दमट असणार आहे, तर आपण हे मात्र व्यवस्थित थोडं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये दमटपणा जाऊन कोरडेपणा यायला पाहिजे ह्याची काळजी घेऊया। पहा माझी जी बाजरी आहे ती छान भाजत आलेली आता, आणि दाणा जो आहे तो मी दाताखाली घेऊन बघितला आहे, छान कुरकुरीत झालेला आहे। अशा वेळेला मला ही बाजरी आता काढून घ्यायची। तर आधी मी ताटावर काढून घेणार आहे आणि मग नंतर एक मी कॉटनचा फडका घेऊन ठेवलेला आहे, त्याच्यावरती हे मी सगळे एकत्रित टाकणार आहे, कारण हे थंड होणं गरजेचं आहे। आता बाजरी, तांदूळ, उडीद मी सेपरेट भाजून घेणार आहे, ज्वारी देखील, आणि बाकीची जी धान्य आहेत ती मी सगळी एकत्र भाजणार आहे, कारण त्याची साईजही एकच आहे आणि ती धुतलेली नाहीये। उडीद डाळ धुतल्यानंतर बऱ्याच अंशी ती वाळवली तरी देखील खूप चिवट असते, त्यामुळे ही मात्र मी बारीक गॅसवरती थोडी जास्त वेळ भाजून घेते आहे।
तुम्ही पाहू शकता की इथं जे आपण धान्य आहे ते प्रत्येक धान्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। हे आता हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ते दळायला द्यायचं आहे आणि आता ते दळून आणलेलं आहे आपण। तर हे जे पीठ आहे हे मी छान बारीक दळून घेतलेलं आहे, जाडसर वगैरे ठेवायची आपल्याला काही गरज नाहीये। आता हे जे थालीपीठ आहे ते कसं करायचं ते पाहूया। ह्याच्यासाठी साधारण 2 मोठे कांदे मी घेतलेले आहे। कुठलंही थालीपीठ जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा त्यात कांदा खूप छान लागतो जास्त जर घेतला तर, त्यामुळे कांदा व्यवस्थित घ्यायचा। कोथिंबीर साधारण अर्धा ते पाऊण वाटी आहे। लाल भोपळा आणि गाजर दोन्ही घेतलेलं आहे, ते देखील साधारण अर्धा ते पाऊण वाटी आहे आणि 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता तुम्ही म्हणाल हे भोपळा आणि गाजर ह्याची काय गरज आहे, तर खरं सांगू का की एखादा पदार्थ खूप साधेपणाने आपण करू शकतो। आता कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ घालून अगदी सुंदर होतं थालीपीठ, काहीच प्रश्न नाही आहे। पण या निमित्ताने आपल्याला सहजपणे जर इतर भाज्या ह्याच्यामध्ये टाकून त्या आपल्या पोटात जाणार असतील तर काय हरकत आहे। या जर किसून घेतल्या तर या भाज्यांची चव म्हणजे चवही छान येते आणि त्या सहजपणे त्याच्यामध्ये मिक्स होऊन आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात। थालीपीठ करताना आपण इतरही भाज्या घालू शकतो। आता माझ्याकडे फक्त भोपळा आणि गाजर उपलब्ध आहे म्हणून मी हे घातलेले, पण एरवी जर आपल्याकडे कोबी, कांद्याची पात, गाजर, दुधी भोपळा, लाल भोपळा, त्याच्यानंतर पालक किंवा मेथी ह्या ज्या भाज्या आहेत त्या थालीपीठामध्ये अत्यंत सुंदर लागतात। तुमच्याकडे जे जे अवेलेबल आहे अगदी सगळ्याच्या सगळं एका वेळेला टाकायला पाहिजे असं काही नाही। कोबी नुसता टाकला, एखादं गाजर टाकलं हरकत नाही, कांद्याची पात आहे किंवा कोबी आहे तरी तुम्ही ते दोन्ही कॉम्बिनेशन केलं तरी हरकत नाही, मेथी आहे, इतर काहीच नाही हरकत नाही, नुसती मेथी टाका। तर अशा पद्धतीनं आपण फक्त कांदा आणि कोथिंबीर तर आहेच, त्यासोबत एखाद 2 भाज्या जर अधिक असतील तर ह्या थालीपीठाची चव अधिक छान लागते। तर आणि ह्या निमित्ताने आपल्या पोटामध्ये सगळं छान जातं। तर जरूर असं करून पहा आणि याची चवही छान येते। तर आता आपण काय करायचंय, कांदा, भोपळा, कोथिंबीर हे सगळं परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरती तिखट, मीठ, हळद, हिंग टाकून घेऊया आणि छान एकजीव करून मग त्यामध्ये पीठ आपण मिक्स करून घेऊया। आता याच्यावरती आपल्याला हळद, हिंग वगैरे सगळं टाकून घेऊया। एक साधारण अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। तिखट तुमच्या आवडीवरती आहे, जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर कमी टाका। काही जण मिरच्या देखील टाकतात, तर मिरच्या देखील चालू शकतात, पण लाल तिखटाची चव जास्त छान येते। मी ह्याला साधारण हा माझा मसाल्यातला चमचा आहे तर 3 चमचे मी हे लाल तिखट टाकलेलं आहे आणि मीठही टाकून घेऊया आपण। मीठ आधी सांभाळून टाकायचं कारण आपण पीठ टाकल्यानंतर ते जास्त होता कामा नये। 1 चमचाभर मी मीठ टाकलेले। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया आणि मग नंतर याच्यामध्ये जे पीठ आहे ते छान मिक्स करून घेऊया। हे थोडंसं मऊ करून घ्यायचं, मऊ केलं की हे थालीपीठामध्ये छान मिक्स होतं। तर हे आपण असं छान मिक्सही करूया आणि थोडंसं मऊ करून घेऊया। पण पीठ घालूया आणि पाणी थोडं सांभाळून टाकायचं कारण हे जे सगळं जिन्नस आहे याला थोडंसं पाणी सुटतं। तर आधी काय करायचं, जे कोरडं पीठ आहे ना ते कोरडं पीठ तसंच याच्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं। पहा हे मी दाबलंय तर ह्याच्यामध्ये पाणी निघतं असं थोडंसं। तर ह्याचं स्वतःचं जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये जेवढं ते पीठ मुरेल तेवढं मुरवायचं आणि जर आवश्यकता वाटली तरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता मी इथं 3 वाट्या घेतलेलं आहे, मला मळल्यावर साधारण अंदाज येईल की मला किती पीठ लागतंय। तुमच्याकडे माणसं किती आहेत त्या प्रमाणानुसार तुम्ही पीठ आणि जिन्नस कमी जास्त करू शकता। तर आता मी हे सगळं पीठ छान मळून घेणार आहे। मला जर आवश्यकता वाटली पाण्याची तर मी थोडंसं पाणी टाकून हा जो हे जे कोरडं पीठ तुम्हाला दिसतंय थोडंसं, कारण की जे जिन्नस होतं त्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे
आणि याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आम्ही 4 माणसं आहोत म्हणून मी काय करणार आहे, मोठी भाकरी आपण काढतो त्या प्रमाणामध्ये एक एक गोळा केला म्हणजे एका गोळ्यामध्ये 2 थालीपीठं सहज होऊ शकतात. तर असे मी 4 मोठे गोळे तयार करून म्हणजे घेते आहे. आता मला हे प्रमाण बघायचं आहे की मला हे बरोबर पुरेल का, म्हणून मी अशा पद्धतीने सुके गोळे घेतलेले आहेत. आता पीठ मला बघा थोडंसं उरलेलं आहे, तर आता मी थोडंसंच याच्यात टाकणार आहे कारण की ते गोळे व्यवस्थित मला मोठे हवेत, कारण एका गोळ्यामध्ये मला 2 छोटी थालीपीठं करायची आहेत. तर थोडंसं अधिक पीठ टाकून थोडंसं पाणी टाकून मी हे मळून घेणार आहे. हे कशासाठी दाखवते आहे तर अंदाज कसा घ्यायचा, काही जणांना अंदाज समजत नाही. अशा वेळेला अंदाज घेण्यासाठी अशा पद्धतीनं आपण जर अंदाज घेतला तर पीठ उरतही नाही, पदार्थ कुठलाही केला तो वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्या. एखादं थालीपीठ उरलं तर ते आपण संध्याकाळी खाऊन टाकू शकतो, पण पुन्हा 4-5 अशी जर उरली तर तो जिन्नस वाया जाऊ शकतो. तर त्याची काळजी घेऊन आपण आवश्यक त्या प्रमाणामध्ये करून घेऊया. त्या अंदाजानुसार साधारण 1-2 टेबलस्पून पीठ आणि साधारण अर्धा पेला पाणी, अर्ध्यापेक्षा थोडं कमीच लागलं मला पाणी, असं घेऊन मी ते सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि मग त्याचे छानसे आता छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे. सपाट वाटी पीठ आपलं उरलेलं आहे म्हणजे साधारण 2.25 वाट्यामध्ये 8 गोळे होतात. आता आपण थालीपीठ थापून घेऊया. थालीपीठं तर सगळेच करतात वेगवेगळ्या धान्यांची, पण आज आपण जे थालीपीठ बघितलेलं आहे ते खास बाजरीचं थालीपीठ आहे. याच्यामध्ये इतर धान्यांपेक्षा बाजरी अर्थातच आपण जास्त घेतलेली आहे. त्याचं कारण खरं तर हे एक एनर्जी फूड आहे. अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, विटॅमिन B12, मॅग्नेशियम, ॲमिनो ॲसिड्स, हृदयविकारावर उत्तम काम करते. हाय बीपीत मदत होते. पचन विकार याने होत नाहीत. रोगप्रतिकार क्षमता वाढते. श्वसन विकारावर, अस्थमा ज्यांना आहे त्यांना बाजरी रोज खाल्ल्यास अस्थमाचे विकार कमी होतात. कॅल्शियमची कमतरता याने भरून निघते. वजन कमी करण्यास देखील हे मदत करते. म्हणजे काय की हे जर खाल्ली बाजरीचं कुठलाही पदार्थ तर दिवसभर पोट भरल्यासारखेच वाटते. त्यामुळे इतर पदार्थ खाण्याची इच्छा राहत नाही. कष्टकरी लोकांसाठी तर हे एक प्रकारचे अमृत आहे, कारण यामध्ये प्रचंड शक्ती आहे. मानसिक ताणावर देखील फार चांगले काम बाजरी करते. मानसिक स्थिरता आणते आणि ताणतणाव दूर करते. मनही शांत ठेवते, त्यामुळे झोप छान लागते. म्हणूनच याला मॅजिकल पल्स असे देखील म्हटले जाते. अशी छानशी बाजरी जर आपण खाण्याच्या द्वारे वेगवेगळ्या पदार्थातून पोटात जर गेली तर किती छान फायदे आपल्याला याचे मिळतील. तर अशा रीतीनं आपण बाजरीचं थालीपीठ कसं करायचं हे पाहिलं आहे. तर सर्वांनी करून पहा, खाऊन पहा आणि आपली तब्येत छान ठेवा. चवीचं
खाल्लं तरी देखील आरोग्यदायी कसं असेल याचा विचार नेहमीच करीत राहा. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.